पुढचा मुद्दा आहे सामाजिक न्याय। यामध्ये आपल्याला दुर्बल घटकांसाठी कल्याणकारी योजना हे मुद्दे पाहिजे आहेत। तर वेळ वाया न घालवता चला सुरू करूयात राज्यसेवा मुख्य परीक्षा सिलेबस डिकोडिंग। यामध्ये आपल्याला दुर्बल घटकांसाठी कल्याणकारी योजना, यामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती, अल्पसंख्याक, लहान मुले, वृद्ध लोक, अक्षम किंवा अपंग लोक, महिला आणि ट्रान्सजेंडर यासाठी केलेले वेगवेगळ्या योजना पाहिजे आहेत। यानंतर मुद्दा येतो योजनेची कामगिरी। ह्या लोकांसाठी केलेल्या ज्या योजना आहेत त्या कशा परफॉर्म करत आहेत, त्यांची कामगिरी किती चांगली आणि किती वाईट आहे हे बघणं गरजेचं आहे। यानंतर या असुरक्षित घटकांचे संरक्षण आणि सुधारणासाठी यंत्रणा, कायदे, संस्था आणि संघटना। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात अगोदर येतं अनुसूचित जाती। यामध्ये नागरी हक्क संरक्षण कायदा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, अनुसूचित जाती उपाययोजना। त्यानंतर अक्षम व अपंग लोकांसाठी भारतीय पुनर्वसन परिषद कायदा, त्यानंतर अपंग व्यक्तीसाठी समान संधी, हक्काचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग कायदा, त्यानंतर ऑटिझम, सेरेब्रल प्लासी, मतिमंदता आणि एकाधिक अपंगत्व कायदा, अपंग व्यक्तीचे हक्क कायदा, त्यानंतर येतो ST म्हणजे शेड्यूल कास्ट। यामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, आदिवासी उपाययोजना, ट्रायफेड, अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक आदिवासी वर्ण हक्काची मान्यता कायदा, त्यानंतर येतो अल्पसंख्याक। अल्पसंख्याकमध्ये आपल्याला राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांसाठी राष्ट्रीय आयोग। यानंतर येतात महिला आणि मुले। यामध्ये अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायदा, महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व प्रतिबंधक कायदा, त्यानंतर हुंडाबळी कायदा, सती प्रतिबंध आयोग कायदा, त्यानंतर बालविवाह प्रतिबंधक कायदा, त्यानंतर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, बाल न्याय ज्यामध्ये मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा, त्यानंतर केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण, त्यानंतर येतं लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण, त्यानंतर येतो कामाच्या ठिकाणी महिलेचा लैंगिक छळ संरक्षण प्रतिबंधक आणि निवारण कायदा, यानंतर येतो गर्भधारणापूर्वी आणि प्रसवपूर्व निदान तंत्र कायदा, त्यानंतर जेंडर बजेटिंग, महिलांसाठी राष्ट्रीय धोरण, घरगुती हिंसाचार कायदा, मातृत्व लाभ सुधारणा कायदा। यानंतर वृद्धांसाठी काय काय आहे तर पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल आणि कल्याण कायदा। यानंतर येतो सामाजिक क्षेत्र किंवा सेवांच्या विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित समस्या। यामध्ये सर्वात अगोदर आरोग्य सेवा, विविध आरोग्य निर्देशांकावर भारताची कामगिरी, भारतीय आरोग्य सेवा प्रणालीची कमकुवतता, भारतीय आरोग्य पायाभूत सुविधा, युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज, 12वी पंचवार्षिक योजना, आरोग्य विमा, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण, राष्ट्रीय आरोग्य धोरण, राष्ट्रीय आरोग्य अभियान, माता आणि किशोरवयीन आरोग्य, बाल आरोग्य, सूक्ष्म प्रतिजैविक प्रतिकार म्हणजेच अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स, भारतावरील आजारांचा भार, चांगले आरोग्य निश्चित करण्यासाठी उपाय आणि सरकारी उपक्रम। यानंतरची सेवा येते शिक्षण सेवा। यामध्ये भारतीय साक्षरतेची स्थिती काय आहे, भारतातील शैक्षणिक संरचना कशी आहे, भारतातील शिक्षण क्षेत्राची आव्हाने काय काय आहेत, आवश्यक सुधारणा काय असू शकतात, सरकारी उपक्रम काय आहेत, असरचा अहवाल काय आहे, तर शिक्षणासाठी वित्त पुरवठा कसा आहे आणि किती अजून करायची आवश्यकता आहे, सुब्रमण्यम पॅनल अहवाल। त्यानंतर येतो मानव संसाधन। यामध्ये कौशल्य विकासाची गरज का आहे, कौशल्य विकासाचे उपक्रम काय काय आहेत, भारतातील जनकौशल्य विकासाचे आव्हान, सध्याच्या कौशल्य विकास उपक्रमाच्या उणीवा काय आहेत, आवश्यक सुधारणा काय असतील आणि काय पावले उचलली जाऊ शकतात हे पाहणे गरजेचं आहे। त्यानंतर येतो गरिबी आणि भूक यांच्याशी संबंधित समस्या। यामध्ये गरिबी आणि भूक यांचा संबंध, गरीब आणि उपासमारीचे वितरण, गरीब आणि भूक यांचे परिमाण आणि प्रवृत्ती, गरीब आणि उपासमारीची कारणे, गरिबी आणि कुपोषणाचा खर्च आणि प्रभाव, त्यानंतर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, अन्न आणि पोषण सुरक्षितता यांचा संरचनात्मक असमानतेचा परिणाम, त्यानंतर गरीब आणि उपासमार कमी करण्यासाठीच्या मर्यादा काय आहेत, त्याबरोबरच गरिबी आणि भूक कमी करण्याचे उपाय काय असू शकतात, जसे की राष्ट्रीय अन्न सुरक्षा, त्यासंबंधीचा कायदा, मध्यान्ह भोजन योजना आणि मनरेगा इत्यादी। यानंतर येतो आंतरराष्ट्रीय संबंध। आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये भारत आणि त्याच्या शेजारील संबंध जसे की चीन, पाकिस्तान, म्यानमार, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान,
नेपाळ आणि मालदीव. यानंतर येतात द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक गटबाजी आणि भारताचा समावेश असलेले आणि भारताच्या हितसंबंधावर परिणाम करणारे करार. यामध्ये 1947 पासून भारताचे प्रमुख परराष्ट्र धोरण सिद्धांत, अलाइन चळवळ ज्याला आपण नाम असे ओळखतो, आण्विक सिद्धांत, गुजराल सिद्धांत, लुक ईस्ट टू ऍक्ट ईस्ट आणि थिंक वेस्ट. यानंतर येतो द्विपक्षीय संबंध. यामध्ये जगातील काही प्रमुख शक्त्या जसे की USA, रशिया आणि जपान यांच्याशी संबंध. त्यानंतर मध्य आशियाई देश, त्यानंतर पश्चिम आशियाई देश, त्यानंतर आफ्रिकन देश, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, त्याचबरोबर युरोपियन युनियन आणि युरोपियन देश, त्यानंतर लॅटिन अमेरिकन देश, पॅसिफिक देश. यानंतरचा मुद्दा येतो प्रादेशिक आणि जागतिक गट. यामध्ये आपल्याला सार्क, ब्रिक्स, BBIN आणि BCIN, त्यानंतर बिमस्टिक, IBSA, आसियान आणि RCEP, त्याचबरोबर भारत आफ्रिका मंच, SCO, त्यानंतर अजगाबाद करार, त्यानंतर FIPIC, IOR, ARC, मेकॉंग गंगा सहकार्य, रायसीना संवाद, हार्ट ऑफ एशिया कॉन्फरन्स, पूर्व आशिया शिखर परिषद, G20, आशिया विकास बँक, राष्ट्रीय सुरक्षा शिखर परिषद, बहुपक्षीय आण्विक निर्यात नियामक नियम. यामध्ये वसेनार, MTCR, ऑस्ट्रेलिया ग्रुप हे ग्रुप पाहिजे आहेत. यानंतर येतो APEC, अपेक कंट्रीज. हे महत्त्वाच्या संघटना आणि महत्त्वाचे गट पाहणे, यांचे बेसिक कंट्रीज कोणत्या कोणत्या आहेत, कोणत्या नवीन कंट्रीजचा समावेश झाले हे रेग्युलर बेसिसवरती पाहणे आवश्यक आहे. यावरती पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षेला प्रश्न हमखास विचारले जातात. यानंतर येतो विकसित आणि विकसनशील देशाच्या धोरणांचा आणि राजकारणाचा भारताच्या हितावरील होणारे परिणाम. यामध्ये वन बेल्ट वन रोड, त्यानंतर आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉर, त्यानंतर जागतिक व्यापार युद्ध, त्यानंतर जागतिक चलन युद्ध, त्याच्यानंतर सिरियन संकट, त्याच्यानंतर UN सुधारणा, WTO सुधारणा, दक्षिण चीन समुद्र संघर्ष, ब्रेक्झिट, यानंतर डिग्लोबलायझेशन आणि संरक्षणवाद. यामध्ये इराणवरील USचे निर्बंध, पॅरिस करारातून USचे बाहेर पडणे, H1B व्हिसा, यानंतर ओपेक तेलाच्या किमतीत फेरफार आणि इत्यादी आंतरराष्ट्रीय मुद्दे पाहणे आवश्यक आहे. यानंतर येतो भारतीय डायस्पोरा म्हणजे भारताबाहेरील भारतीय. यामध्ये भारतीय डायस्पोराचा प्रसार कसा होतो, भारताचे डायस्पोरा धोरण आणि प्रतिबद्धता उपक्रम, त्यानंतर OCI काय असतात, प्रवासी भारतीय दिवस काय असतो, भारत कार्यक्रम जाणून घ्या, LM सिंघवी डायस्पोरा उच्चस्तरीय समिती यांचे काय काय मुद्दे आहेत, भारतीय डायस्पोराची भूमिका काय आहे, हे का महत्त्वाचं आहे, डायस्पोरा संबंधित समस्या काय आहेत, जसे की दुहेरी राष्ट्रीयत्व, रेमिटन्स, यालाच आपण प्रेषित धन असेही म्हणतो. यानंतर येतो महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था. यामध्ये UN, त्यांच्या एजन्सीज, WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक बँक, IMF, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि राष्ट्रकुल. ही सर्व मुद्दे अभ्यासणे गरजेचे आहे. तर तुम्ही GS2 चे आन्सर रायटिंग खूप व्यवस्थितपणे लिहू शकता. GS2 जर व्यवस्थित समजून घेतला, सामान्य अध्ययन 2 जर व्यवस्थित समजून घेतला, तर तुम्हाला मुख्य परीक्षेसोबतच पूर्व परीक्षेचा पण अभ्यास आणि भरपूर साऱ्या गोष्टी माहिती होतील. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच व्हिडिओ ही सिरीज पाहत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.